नमस्कार. चला, थेट विषयावर येऊया. नुकतंच एक मिशन पार पडलंय, ॲक्सियम मिशन 4. आणि हे महत्त्वाचं का आहे? कारण हे फक्त एक स्पेस मिशन नाहीये. नाही, तर हे अंतराळ संशोधनाचं भविष्य कसं असणार आहे, याची एक मोठी हिंट आहे. आपण खरं तर एका अशा युगात आलो आहोत जिथे अंतराळ प्रवास फक्त सरकारी एजन्सीजपुरता मर्यादित नाही राहिला. प्रायव्हेट कंपन्या पुढे येत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वेगाने विकसित होतेय, खर्च कमी होतोय, आणि यामुळे स्पेस एक्सप्लोरेशनची सगळी गणितच बदलत चालली आहेत. मग ह्या सगळ्यामुळे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की ही जी अंतिम सीमा आहे, म्हणजे आपलं अंतराळ, ते खरंच सगळ्यांसाठी खुलं होतंय का? आणि आजच्या आपल्या ह्या विश्लेषणामध्ये आपण ह्याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. तर मग थेट आपल्या आजच्या विषयाकडे येऊया. नुकतंच पूर्ण झालेलं ॲक्सियॉम मिशन 4. हे मिशन इतकं स्पेशल का आहे, तेच आपण आता सविस्तर पाहू. बरं, मग हे ॲक्सियम मिशन 4 आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक प्रायव्हेट मिशन आहे. म्हणजे ॲक्सियम स्पेस नावाची एक कंपनी आहे आणि त्यांनीच हे सगळं ऑर्गनाईज केलंय, अंतराळवीरांना थेट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यासाठी. आणि ही काही पहिलीच वेळ नाहीये. ॲक्सियम स्पेसने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवलेली ही चौथी यशस्वी प्रायव्हेट मोहीम आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा काही एक वेळचा प्रयोग नाही, तर हा एक वाढणारा ट्रेंड आहे. अर्थात एवढी मोठी मोहीम कुणी एकटं पार पाडू शकत नाही. यामध्ये ॲक्सियम स्पेससोबत नासा आणि स्पेसएक्स सारख्या मोठ्या संस्थांचा सहभाग होता. हे ना प्रायव्हेट आणि सरकारी भागीदारीचं एक अगदी उत्तम उदाहरण आहे. या मिशनचं प्रक्षेपण फ्लॉरिडातल्या नासाच्या प्रसिद्ध केनेडी स्पेस सेंटरमधून झालं, ज्यामुळे या मिशनला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व मिळालं. पण या मिशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे ह्यात सहभागी झालेले अंतराळवीर. ही फक्त एक टीम नव्हती, तर अनेक देशांसाठी एक ऐतिहासिक क्षण होता, ज्यामुळे अंतराळात नवीन मार्ग तयार झालेत. ह्या टीमचं आंतरराष्ट्रीय स्वरूप खरंच कमालीचं होतं. भारतासाठी ही एक मोठी गोष्ट होती, कारण ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. आणि एवढंच नाही, तर पोलंड आणि हंगरीने सुद्धा आपापल्या देशातून पहिल्यांदाच कुणाला तरी ISS वर पाठवून इतिहास घडवलाय. आणि हे वाक्य ह्या मिशनचं सार अगदी अचूकपणे सांगतं. विचार करा, अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर या 3 देशांसाठी मानवी अंतराळ उड्डाण पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे या देशांमध्ये एक नवीनच उत्साह संचारला आहे. आता प्रश्न पडतो की या मोहिमा इतक्या व्यवहार्य कशा ठरतायत? याचं उत्तर मिळतं स्पेसएक्सच्या टेक्नॉलॉजीमध्ये. त्यांचा फॅल्कन 9 रॉकेट आणि ड्रॅगन स्पेसक्राफ्ट हे दोन्ही रियुजेबल आहेत, म्हणजे पुन्हा वापरता येतात, आणि यामुळेच मिशनचा खर्च प्रचंड कमी होतो. चला, आता जरा या मिशनच्या उद्दिष्टांबद्दल बोलूया. ही मोहीम फक्त अंतराळवीरांना ISS पर्यंत पोहोचवण्यापुरती नव्हती. नाही, यामागे काही मोठे धोरणात्मक हेतू होते. या मिशनची 3 मुख्य उद्दिष्टे होती. पहिलं म्हणजे त्या 3 देशांसाठी मानवी अंतराळ प्रवासाची पुन्हा एकदा सुरुवात करणं. दुसरं, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यावसायिक मोहिमांसाठी सहकार्य वाढवणं. आणि तिसरं, मानवी अंतराळ संशोधनात प्रायव्हेट कंपन्यांना प्रोत्साहन देणं, जेणेकरून भविष्यात अजून नवीन संधी निर्माण होतील. आता थोडं भविष्याकडे बघूया. एका मिशनचा परिणाम भविष्यातल्या स्पेस प्रोग्रॅम्सवर कसा होऊ शकतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. विशेषतः भारताचा विचार केला तर या मिशनचं महत्त्व खूप जास्त आहे. या मोहिमेतून जो अनुभव मिळालाय ना, तो भारताच्या स्वतःच्या भविष्यातल्या मानवी अंतराळ मोहिमांसाठी खूपच मौल्यवान ठरणार आहे. आणि हेच या मिशनला थेट भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमाशी जोडतं. X4 मधून जे काही शिकायला मिळालं, जो अनुभव मिळाला, तो गगनयानच्या यशासाठी एक मजबूत पाया तयार करेल. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मागे राहतोच. आता हे जे खासगी आणि सरकारी कंपन्यांचं सहकार्य वाढत चाललंय, त्यामुळे अंतराळ संशोधनाचा पुढचा अध्याय नक्की कोण लिहिणार? प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या स्पीड आणि इनोव्हेशनने, की मग सरकारी संस्था त्यांच्या दूरदृष्टीने आणि मोठ्या ध्येयांनी, किंवा या दोघांच्या भागीदारीतून काहीतरी तिसरंच अधिक शक्तिशाली मॉडेल तयार होणार आहे? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?